गुंतवणूक आणि त्यामधून मिळणारे उत्पन्न किंवा इन्कम आपल्या सर्वांना माहिती आहेच। बऱ्याचदा गुंतवणूक ही रिटायरमेंट नंतर केली जाते, तसेच रिटायरमेंट पूर्वी सुद्धा काही गुंतवणूक केल्या जातात। परंतु ज्यावेळेस रिटायरमेंट होते किंवा आपली सर्व्हिस संपली, नोकरी जर संपलेली असेल, तर अशा वेळी जी काही रक्कम आपण आपल्या कार्यकाळामध्ये जमवून ठेवली असेल, बचत केली असेल, ती जर कुठेही न गुंतवता फक्त तशीच खर्च करायची ठरवली, तर एक वेळ अशी येईल की ती सर्व रक्कम, सर्व बचत संपलेली असेल आणि त्यावेळी आपल्याला नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळेल किंवा नवीन नोकरी मिळेल असे नाही। त्यामुळे जी काही रक्कम आपण बचत केलेली आहे, ती रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्याद्वारे व्याज मिळवावे, तसे उत्पन्न कमवावे, हाच एक योग्य पर्याय असू शकतो। आणि आज सुद्धा अनेक नागरिक त्यांची बचत केलेली रक्कम ही अशा ठिकाणी गुंतवतात जिथे रिस्क कमी आहे आणि व्याजदर सुद्धा चांगला मिळतो। म्हणजे थोडक्यात सरकारी खातं, सरकारी बँका किंवा सरकारी योजना। त्यासाठीच आज आपण सरकारचं एक अधिकृत खातं म्हणजे पोस्ट ऑफिस यामार्फत चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या बचत योजनांची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि प्रत्येकाचा व्याजदर समजावून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कुठल्या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी याची परफेक्ट आयडिया येईल। नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस मार्फत 10 वेगवेगळ्या योजना सामान्य नागरिकांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी राबवल्या जातात। पहिली योजना पोस्ट ऑफिस बचत खाते। जसे कुठल्याही बँकेमध्ये आपण एक सेव्हिंग्स अकाउंट उघडतो, तसंच पोस्टामध्ये सुद्धा तुम्ही सेव्हिंग्स अकाउंट, बचत खातं उघडू शकतात। यामध्ये सुद्धा पैसे जमा करून तुम्हाला त्यावर वार्षिक व्याज दिले जाते। पोस्टाच्या बचत खात्याचा वार्षिक व्याजदर आहे 4%। नंबर 2 ची योजना आहे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट। आता याला टाइम डिपॉझिट असे का म्हणतात, तर जितक्या जास्त वेळेसाठी तुम्ही तुमचे पैसे गुंतवाल तितका तुम्हाला व्याजदर जास्त मिळतो। म्हणजे एका वर्षासाठी पैसे जमा केले तर वार्षिक 6.9%, 2 वर्षांसाठी पैसे जमा केले तर 7%, 3 वर्षांसाठी 7.1% आणि जर पैसे 5 वर्षांसाठी जमा केले तर वार्षिक 7.5% व्याजदर तुम्हाला मिळतो। सोपं जावं म्हणून एक थोडक्यात छोटंसं उदाहरण सांगतो। जर तुम्ही 10,000 रुपये या योजनेअंतर्गत गुंतवले तर 1, 2, 3 आणि 5 या प्रत्येक कालावधीसाठी किती व्याज तुम्हाला मिळू शकते ते जाणून घेऊ। समजा या 10,000 रुपयांची गुंतवणूक तुम्ही केली, एका वर्षासाठी पैसे ठेवले तर वर्षाला 708 रुपये व्याज मिळेल। 2 वर्षांसाठी वार्षिक 719 रुपये व्याज, म्हणजे 2 वर्षात 1438 रुपये व्याज मिळेल। 3 वर्षांसाठी 10,000 रुपये गुंतवले तर वार्षिक 729 रुपये, याप्रमाणे 3 वर्षांसाठी 2187 रुपये व्याज तुम्हाला मिळेल। आणि 10,000 रुपये जर तुम्ही 5 वर्षांसाठी जमा ठेवले तर वार्षिक 771 रुपये, यानुसार एकूण 3,855 रुपये व्याज मिळते। म्हणजे तुमची मॅच्युरिटीची रक्कम असेल 13,855 रुपये। नंबर 3 ची योजना आहे रिकरिंग डिपॉझिट योजना किंवा रिकरिंग डिपॉझिट अकाउंट। यामध्ये तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते, म्हणजे तुम्ही जे काही पैसे त्यामध्ये गुंतवाल, जमा कराल ते 5 वर्षांसाठी तिथे राहतील। या योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक 6.7% दराने व्याज मिळते आणि जी काही रक्कम तुम्हाला जमा करायची आहे ती तुम्ही दर महिना सुद्धा भरू शकता। कमीत कमी 100 रुपये महिना इतक्या कमी रकमेत सुद्धा तुम्ही ही गुंतवणूक सुरू करू शकता। आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम तुम्हाला यात गुंतवता येते, कारण यामध्ये मॅक्सिमम अमाउंटसाठी कोणतेही लिमिट नाहीये। नंबर 4 ची योजना ही खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आलेली आहे। यामध्ये 60 वर्ष आणि त्याहून अधिकचे ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करून त्याद्वारे पैसे कमवू शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात। योजनेचे नाव आहे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, ज्येष्ठ नागरिक बचत योजना। या योजनेअंतर्गत वार्षिक 8.2% व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो। या व्याजदरानुसार जे काही व्याज जमा होते ते दर 3 महिन्याला ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावर जमा केले जाते, ज्यामुळे दर 3 महिन्याला ती व्याजाची रक्कम ज्येष्ठ नागरिकांना काढता येते। त्यामुळे जर रिटायरमेंट नंतर नियमित उत्पन्न पाहिजे असेल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही एक अत्यंत चांगला पर्याय असू शकते। ही योजना फक्त पोस्टातच नाही तर सर्व बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, पोस्ट ऑफिसच्या सर्व छोट्या मोठ्या शाखांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे। तसेच काही प्रायव्हेट बँका सुद्धा ही योजना राबवतात। त्यामुळे जर तुमचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल, ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरीत तुम्ही मोडत असाल आणि या योजनेअंतर्गत जर तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची असेल तर योजनेसंदर्भातील सर्व गोष्टी जाणून घ्या। त्या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे। याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तो व्हिडिओ नक्की बघा। नंबर 5 ची योजना आहे मंथली इन्कम स्कीम म्हणजेच मासिक उत्पन्न योजना। या योजनेत सुद्धा तुम्हाला पैसे गुंतवता येतात, पण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये जसे 3 महिन्याला व्याज मिळते तसे इथे दर महिन्याला व्याजाची रक्कम जमा होते जी तुम्ही काढू शकता। आणि मंथली इन्कम स्कीममध्ये कोणालाही इन्व्हेस्टमेंट करता येते। योजनेअंतर्गत वार्षिक 7.4% व्याजदर दिला जातो आणि जनरेट होणारे व्याज दर महिन्याला तुम्हाला काढता येते।
म्हणजेच नियमित मासिक उत्पन्न पाहिजे असेल तर मंथली इन्कम स्कीम ही एक चांगली योजना आहे। मंथली इन्कम स्कीम अंतर्गत जर सिंगल व्यक्ती म्हणजेच इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन करणार असेल तर त्याला जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते आणि जर अकाउंट हे जॉईंट ओपन केले तर जॉईंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 15 लाखांची रक्कम तुम्ही यामध्ये जमा करू शकता। आता या योजनेसंदर्भातही एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे, तो सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्ही नक्की बघा। व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। नंबर 6 ची योजना आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 8th इश्यू। याचा व्याजदर आहे वार्षिक 7.7%। यामध्ये इतर योजनांप्रमाणे दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला असे व्याज मिळत नाही। जे काही व्याज जनरेट होते ते पूर्णपणे मॅच्युरिटीच्या वेळीच दिले जाते। या योजनेअंतर्गत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते आणि 5 वर्षांमध्ये जे काही व्याज जमा झाले असेल ते मुद्दलीसोबत एकत्र तुम्हाला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच दिले जाते। समजा तुम्ही 10,000 रुपये या योजनेअंतर्गत गुंतवले तर 5 वर्षांमध्ये एकूण 4,490 रुपये व्याज जनरेट होते आणि मॅच्युरिटीच्या वेळेस म्हणजे 5 वर्षानंतर तुम्हाला एकत्रित 14,490 रुपये परत मिळतील। नंबर 7 ची योजना आहे PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड। आता तुम्ही म्हणाल एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड असतो, हा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड काय आहे? तर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड यामध्ये नेमका फरक तो काय या संदर्भातील हा व्हिडिओ नक्की बघा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। ज्या लोकांना EPF लागू होत नाही, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड लागू होत नाही, त्यांना PPF अंतर्गत गुंतवणूक करता येते आणि आपले भविष्य सुरक्षित करता येते। PPF अंतर्गत वार्षिक 7.1% व्याजदर मिळतो। PPF अंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपये तुम्ही जमा करू शकतात आणि ही जी रक्कम असेल ती तुम्ही दर महिन्याला जमा करू शकता किंवा एकदम म्हणजे लमसम सुद्धा जमा करू शकतात। PPF योजना काय आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल, तसेच किती पैसे गुंतवल्यानंतर किती व्याज मिळू शकते हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा, याची ही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे। नंबर 8 ची पोस्टाची योजना आहे किसान विकास पत्र। आता लक्षात घ्या की अनेक जण कन्फ्यूज होतात, किसान विकास पत्र म्हटलं की ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी असेल, तर असे नाहीये। सामान्य नागरिक सुद्धा या योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतात। या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जी काही रक्कम आपण यामध्ये गुंतवतो ती 115 महिन्यात म्हणजेच 9 वर्ष आणि 7 महिन्यांमध्ये डायरेक्ट डबल होते। योजनेअंतर्गत वार्षिक 7.5% व्याजदर दिला जातो। या योजनेअंतर्गत कमीत कमी 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात। त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत कितीही अकाउंट तुम्हाला ओपन करता येतात। योजना नंबर 9 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र। ही योजना मागच्या बजेटमध्ये जाहीर करण्यात आली होती। ही योजना खास महिलांसाठी डिझाईन करण्यात आलेली आहे। या अंतर्गत महिला आणि लहान मुलींच्या नावाने त्यांचे पालक गुंतवणूक करू शकतात। योजना काय आहे, पैसे कसे गुंतवता येतात, पैसे काढता कसे येणार, मॅच्युरिटी काय असेल, तसेच खाते कसे उघडायचे, ही सर्व माहिती असलेला हा व्हिडिओ नक्की बघा। यामध्ये सर्व माहिती एक्सप्लेन केलेली आहे। आणि नंबर 10 ची योजना आहे सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम। ही योजना सुद्धा 10 वर्षाखालील लहान मुलींसाठी बनवण्यात आलेली असून या अंतर्गत वार्षिक 8.2% व्याजदर मिळते। मुलीचे शिक्षण असेल, लग्न असेल किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी ही योजना एक अत्यंत चांगला पर्याय ठरू शकते। या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करता येते। तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस मार्फत चालवल्या जाणाऱ्या या 10 योजनांपैकी कुठली योजना तुम्हाला जास्त फायदेशीर वाटते किंवा यापूर्वी जर तुम्ही पोस्टाच्या कोणत्याही एका योजनेमध्ये गुंतवणूक केलेली असेल तर ती योजना कोणती, तिचे नाव कमेंटमध्ये नक्की कळवा। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।